विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी भारतातील दलित चळवळीचा आढावा घेणार आहोत। भारतीय समाजात शतकानुशतके चालत आलेल्या आणि चार वर्ण व्यवस्थेने नाकारलेल्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक अधिकार नाकारलेल्या अस्पृश्य समाजाला उद्देशून दलित शब्द हा वापरलेला आहे। अशा या अधिकार नाकारलेल्या अस्पृश्य जातीच्या उद्धारासाठी सुरू करण्यात आलेल्या चळवळीला दलित चळवळ असे नाव दिले गेले आहे। दलित म्हणून मानल्या गेलेल्या वर्गाची सामाजिक, धार्मिक, आर्थिक अवस्था अतिशय वाईट होती। शतकानुशतके त्यांना गुलामगिरीचे जीवन जगावे लागत होते। त्यामुळे त्या दलित समाजाच्या समस्याला सीमा राहिलेली नव्हती। असा हा दलित समाज अतिशय अप्रगत असा जीवन जगत होता। समाजातील त्यांची अवस्था अतिशय वाईट होती। मानव असूनही समाजातील सर्व अधिकार त्यांच्यासाठी नाकारले गेले होते। अशा अप्रगत जीवन जगणाऱ्या दलित अस्पृश्यासाठी 19व्या शतकाच्या शेवटी समाजसुधारकांनी प्रयत्न केले। त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, विठ्ठलरामजी शिंदे यांचं योगदान त्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। या दलित वर्गाच्या उद्धारासाठी 1920 पूर्वी या समाजसुधारकांनी कार्य केलेलं आपल्याला दिसून येते। परंतु 1920 नंतर या दलित चळवळीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व मिळाले आणि त्यांनी दलितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले। याच काळात महात्मा गांधीजींनीही हरिजन सेवक संघाची स्थापना करून दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांना फारसे त्यामध्ये यश आलेले आपल्याला दिसत नाही। अशा या दलित चळवळीचा आढावा आपण पुढील प्रमाणे घेणार आहोत। आपण या ठिकाणी 1920 पूर्वीची दलित चळवळ आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। 19व्या शतकात आणि या शतकाच्या शेवटी 20व्या शतकाच्या सुरुवातीला सत्यशोधक समाज, आर्य समाज या संघटनांनी अस्पृश्यता निवारण्याचे कार्य भारतामध्ये केले। त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न केले। महात्मा ज्योतिबा फुले यांनी या देशातील जातीयता नष्ट व्हावी, शूद्र, अतिशूद्र यांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी मोठे प्रयत्न केले। त्यांनी शूद्र अतिशूद्रासाठी शाळा सुरू केल्या। शूद्रांना आपल्या घरचा हौद पाणी पिण्यासाठी खुला करून दिला। महात्मा फुले यांच्याबरोबरच राजर्षी शाहू महाराजांनीही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले। अस्पृश्य मुलांना
शाळा आणि वसतिगृहामध्ये प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्यासाठी आरक्षणाचं धोरण त्यांनी जाहीर केले. अस्पृश्य मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी त्यांनी शिष्यवृत्तीची तरतूद केली. इतकेच नाही तर या देशातली जातीयता नष्ट व्हावी यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. या व्यतिरिक्त गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे, विठ्ठलरामजी शिंदे, किसन भाबूजी बनसोडे, गणेश गवई यासारख्या काही लोकांनीही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येते. 1920 पूर्वी विठ्ठलरामजी शिंदे यांचं कार्य दलित उद्धारासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली आणि समाजातील जातीव्यवस्था, विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तशा प्रकारचे प्रबोधन त्यांनी हाती घेतले. प्रबोधनाला त्यांनी सुरुवात केली आणि अस्पृश्य वर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, या अस्पृश्य वर्गाच्या उद्धारासाठी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ही संस्था स्थापन करून त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं कार्य केलं. या संस्थेने काही उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवले होते. ते उद्दिष्ट पाहत असताना आपल्याला असं दिसून येतं की पहिलं उद्दिष्ट डिप्रेस्ड क्लास मिशननी अस्पृश्यासाठी शाळा, वसतिगृहे, तंत्रशाळा काढून अस्पृश्यामध्ये शिक्षणाविषयी आस्था निर्माण करणे. दुसरं, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी समाजात परिवर्तन करणं. त्याचबरोबर अस्पृश्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे. त्यांना सार्वजनिक धर्माची शिकवण देणे. अस्पृश्यांच्या अडीअडचणीचे निवारण करणे. अशा प्रकारचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेने अतिशय मोलाचे प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नामुळे 1917 मध्ये राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता येथील अधिवेशनात अस्पृश्यता निवारण्याचा ठराव एकमताने मांडण्यात आला आणि तो ठराव मंजूर केला गेला. त्याचबरोबर 1920 पूर्वी भारतामध्ये इतर काही संघटनांनी अस्पृश्यता निवारण्याचं कार्य केलं. दलितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. या ज्या संघटना होत्या त्या भारतातल्या वेगवेगळ्या भागामध्ये होत्या. त्यामध्ये पंजाबमधील अछूत सुधार मंडळ, लाहोरमधील दयानंद दलित उद्धार मंडळ, मुंबईमध्ये समाज सुधार मंडळ, त्याचबरोबर बहिष्कृत हितकारिणी सभा, डिप्रेस्ड क्लास मिशन, अशा काही संघटना 1920 पूर्वी दलित उद्धाराचं कार्य करत होत्या, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत होत्या. परंतु 1920 नंतर आपण जर 1920 नंतरची जर दलित चळवळ आपण पाहिली तर या दलित चळवळीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खंबीर नेतृत्व या चळवळीला मिळालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले.
या देशातील दलितांना एकत्र करून मोठी चळवळ त्यांनी उभा केली. याच काळामध्ये दलित समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकत्र होत असताना महात्मा गांधींनीही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी चळवळ सुरू केली आणि दलितांच्या उद्धारासाठी हरिजन सेवक संघाची स्थापना त्यांनी केली आणि त्या माध्यमातून दलितासाठी प्राथमिक शाळा सुरू करणे, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देणे, त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे, अशा प्रकारचे कार्य या हरिजन सेवक संघाने केले. परंतु त्या कार्यामध्ये महात्मा गांधीजींना म्हणावं तितकं यश मिळू शकलं नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित उद्धाराच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आपण पाहत असताना 1920 नंतर या दलित चळवळीचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आले. एप्रिल 1923 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले शिक्षण पूर्ण करून इंग्लंडवरून मुंबईला आले आणि इतक्या मोठ्या पदव्या संपादन करून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील दलित अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, दलित समाजाला राजकीय आणि सामाजिक धार्मिक हक्क मिळवून देण्यासाठी मोठी चळवळ त्यांनी उभी केली. 20 जुलै 1924 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली आणि या सभेच्या माध्यमातून त्यांनी दलितांना, अस्पृश्यांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र दिला. आणि या सभेच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, त्यांच्यासाठी मोफत वाचनालये चालवण्यासाठी, अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले. आणि पुढील काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, महत्त्वाचे कार्य हाती घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित अस्पृश्यांना हक्क मिळवून देण्यासाठी मोठी चळवळ या काळामध्ये उभी केलेली होती आणि या चळवळीच्या माध्यमातून वेगवेगळे आंदोलनं त्यांनी हाती घेतली. या देशातील अस्पृश्य समाजाला, दलित समाजाला माणूस असूनही त्यांना समाजातले अनेक अधिकार त्यांच्यासाठी नाकारले गेले होते. माणूस असूनही त्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरता येत नव्हतं, पाणी पिता येत नव्हतं. या काळात अस्पृश्यावर अतिशय जुलूम केला जात होता आणि म्हणून पाणी हे निसर्गाची देण असताना सुद्धा दलितांना पाण्याला स्पर्श करण्याचाही अधिकार या काळामध्ये नव्हता. त्यांना पाणी वरून वाढले जात होते. अस्पृश्य समाजाचा हा कलंक होता आणि हा कलंक पुसून काढण्यासाठी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले. दलितांना पाणी पिण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आणि 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्यावर आपल्या असंख्य दलित बांधवासह महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तळ्यातील पाणी ओंजळीने ग्रहण केले आणि हे चवदार तळे दलित अस्पृश्यांना खुले करून दिल्याचे जाहीर केले. परंतु इथल्या सवर्णांनी या सत्याग्रहीवर फार मोठा लाठी हल्ला केला, अनेकांना जखमी केले. इतकेच नाही तर या तळ्यामध्ये गोमूत्र टाकून या तळ्यातलं पाणी शुद्ध केले. बघा या देशामध्ये कशी व्यवस्था होती. म्हणजे एक माणूस असून माणसाने पाण्याला स्पर्श केल्यानंतर ते पाणी म्हणजे खराब झालेलं होतं, पाणी दूषित झालेलं होतं आणि त्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकल्याने ते पाणी शुद्ध झालं, अशी मानसिकता या देशामध्ये होती. आणि ही मानसिकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बदलायची होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह जरी अयशस्वी झाला असला तरी नंतरच्या काळामध्ये महाडच्या नगरपालिकेने एक ठराव पास केला आणि दलितांना पाणी पिण्यासाठी हे चवदार तळं उपलब्ध करून दिलं, खुलं करून दिलं. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या सत्याग्रहाचा विजय होता असं आपल्याला समजावं लागेल. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच वर्षी एक दुसरं फार मोठं महत्त्वाचं आंदोलन यावर केले. अतिशय महत्त्वाची कामगिरी या काळामध्ये त्यांनी केली आणि महाड येथे भरलेल्या सत्याग्रह परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध वचनांनी जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता याचं समर्थन करणारी हिंदू समाज पद्धती आणि जातीव्यवस्था बळकट करणारी, शूद्र आणि अतिशूद्रांना सामाजिक आर्थिक हक्क मिळू न देणारी, या वर्गांना गुलामगिरीत ठेवणारी मनुस्मृती ही जी स्मृती आहे, हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ दहन करण्याचा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. कारण या ग्रंथामध्ये दलित अस्पृश्यांच्या गुलामगिरीचं, या देशातील असंख्य स्त्रियांच्या गुलामगिरीचं समर्थन करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर सामाजिक विषमता, उच्च नीच भेदभाव याचंही समर्थन त्याच्यामध्ये करण्यात आलेलं होतं. आणि म्हणून या व्यवस्थेचं उच्चाटन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती हा धर्मग्रंथ दहन करण्याचा निर्णय घेतला आणि 25 डिसेंबर 1927 रोजी गंगाधर सहस्त्रबुद्धे या त्यांच्या अनुयायांच्या हाताने मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीरपणे त्यांनी दहन केले.
जरी एक ग्रंथ दहन केल्याने या देशातल्या सर्व मनुस्मृती ग्रंथ जरी नष्ट होणार नसले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती एक प्रतिक्रिया होती, अस्पृश्यांची ती एक प्रतिक्रिया होती आणि या आंदोलनामुळे दलित अस्पृश्यांचा आत्मविश्वास वाढत गेला.